बाईने फुलटू येडा बनवला तुला. अरे आपण बघितला काल देवाबाईने डॉली वहिनींसाठी लग्नाची साडी पण घेतलेली. तरी मी सांगत होते ती बाई साधी नाही म्हणून. तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवला नाही ना. बघा बघा काय करते ती. तू नुसतं तिकडे फक्त बडबड करत बस. ए मग मी शिडीवरनं घसरून खाली येऊ का? नो 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 डोंट डू दॅट. गुडघ्यांवर पडाल आणि मग नी रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागेल. हो माहितीये का, रॉड सुद्धा टाकावं लागेल. हा आणि मग माहितीये 2 ऑपरेशन आणि 3-4 लाख खर्च येईल. आणि रॉड आपण आणून दिला तर तू कुठनं आणून देणार रॉड? आपल्या साईडवर आहेत ना. अरे तो रॉड नाही रे चालत बाबा. अरे त्या रॉडवर 40 माल्याची बिल्डिंग उभं राहते. अक्का काय नाही राहणार आपली. अरे तू गप ना रे बाबा जरा. तू थांब. आता मला काय अवदसा सुचली आणि मी इकडे येऊन बसले आणि आता अडकले. मी कशी उतरू? आता उतरूच नको ना तू. आता सगळं संपला. धी एंड झाला. हा ते थांबले. थांबले नाही, आता अजून पुढे गेले. ते बघ त्यांनी हनीमून साठी विमानाची तिकीट पण बुक केली. अगं नको 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 नको. अगं काय करते तू? अगं तुझ्या प्रतिज्ञेचं काय झालं? तू काय बोलली होतीस? डॉली वहिनीच्या घरात पाऊल ठेवणार नाही म्हणून. मग मेरा वचन ही है शासन. काय झालं? कालाकोट खरं सांग, तू नेमका कोणाच्या बाजूने? बघ मी शासनाच्या बाजूने. अक्के बघ, अक्के बघ कार येते. हा ते दोघं निघाले. ते बघ कार येते. ती बघ निघाले दोघे. अरे सत्य अडव ना त्यांना. असं काय करतोय? अडव. अक्का आपण कसं थांबवणार त्याला? तो नाही ऐकणार ना आपलं. तू जाऊन गाडी समोर उभी राहिली ना तरच काहीतरी होऊ शकतं. आता तू खाली उतरतच नाही, त्याला आपण काय करणार? जातो आपण त्याला टाटा करायला. बाई बाई थांब तू. बाई टाटा. बाई थांब रे. बाई थांब. हे भाई आजपर्यंत आपण तुला कधी एकटा सोडून नाही गेलो, पण आज तू आपल्याला एकटा सोडून चाललाय भाई. हा भाई हा, आपल्याला तुझ्या लग्नात नाचायचं होतं भाई. आपण असंच. हा भाई पण ठीक आहे, आता तुला जायचंय तर जा भाई, तू जा. हे देवा, अरे तू अक्काला सोडून चाललाय हे काय बरोबर नाही. हे अक्के बघ तुझा भाऊ. अरे जिने सगळ्यात जास्त तुझ्या लग्नाची स्वप्न बघितली तू तिला सोडून चालला. जा मॅरेज कोर्टात आणि कर लग्न. भाई तुला पोरगा झाल्यावर तरी इकडे ये. आपल्याला दाखवायला, अक्काला दाखवायला. जा भाई तू जा जा. निघ ना तू, निघ ना भाई. तू का थांबला भाई? तू निघ 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 भाई. तू का चाललाय भाई? देवा देवा थांब थांब. या टवळीच्या जिन्याने खाली येते. मी थांबत आहे. देवा 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 देवा. चला मी माझ्या पोटच्या पोरासारखं वाढवलं. तो देवा एका घटक्यात त्या बाईच्या दादाला लागला आणि मला लात मारून गेला. त्या जगातला नात्यांवरचा विश्वास उडाला. देवा हे नाही अक्का, तसं नाही. तू ऐकून घे ना आपलं. तू तुम्ही परत मला तोंड टाकू नका. आता या कधीच तुमच्यावर प्रेम करू शकणार नाही, कारण तुम्ही सुद्धा असंच एक दिवस या अक्काला लात मारून निघून जा. आणि ते मला सहन होणार नाही. देवा 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 नको जा. अक्की अगं बघ तर कोण आहे? आपण आहोत. देवा देवा तू नाही गेला. देवा माझा देवा 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 तू मला सोडून नाही गेला. नाही नाही अक्की. देवा कबर कबर हे बघ देवा नाही गेला. पांडे देवा नाही गेला. सत्या सत्या देवा नाही गेला. देवा
देवा नाहीच जाणार आहेत तुम्हाला सोडून कधीच. आणि मी त्यांना तुम्हाला सोडून जाऊही देणार नाही. तुम्ही आमच्याशी कशाही वागलात, तुम्ही मला काय वाटेल ते बोललात, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा अक्का, आयुष्यात कधीच आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार. आणि राहिला प्रश्न पळून जाऊन लग्न करण्याचा, तर तसंच करायचं होतं तर कधीच केलं असतं ना. इतके दिवस का थांबलो असतो. अक्का, मी पळून जाणाऱ्यातली नाहीये. इनफॅक्ट मी त्या दिवसाची वाट बघेन ज्या दिवशी तुम्ही स्वतःहून आमचं लग्न लावून द्याल. गणपती बाप्पा हॅलो. ऑब्जेक्शन. हे बघा, जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम करा. उगाच फालतू बडबड करत बसू नका, कळलं? आणि हे देवाभाईची निघायची वेळ झाली. चला आटपा लवकर आटपा. चला 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 चला. ए कालाकोट, गाईच्या आजूबाजूला कोण ना कोणतरी तू पेरून ठेवलाय ना. उगाच रिस्क नको या. काय फालतू प्रश्न. थांब थांब थांब, आत्ता कामाला लावतो. थांब. अक्के नमस्कार करतो. अरे माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी. असं कसं अक्के? अगं आजचा दिवस ना आपल्यासाठी एकदम खास आहे. तेव्हा मला ना कधी कधी कळतच नाही तू कोण आहेस रे. अरे तू एवढा मोठा डॉन आहे. तुझं फक्त नाव ऐकलं ना तरी लोक चळाचळा कापतात रे. पण आजचा दिवस तू न विसरता लक्षात ठेवतो. कधी तुला आठवण करून द्यावी लागत नाही. कोण आहेस तू देवा? अगं अक्के बास झालं कौतुक. जातो आम्ही. हा, जातो नाही म्हणायचा, येतो म्हणायचा. मुडद्या. येतो आम्ही. हा, चल. अरे अरे देवा, चपला तर घाल. अगं अक्के तुला माहितीये ना आजच्या दिवसाला ना काय पण बदल होणार. आजच्या दिवसाला ना आपण पायात काय पण न घालता तसंच अनुवाणी चालतो, माहितीये ना. आणि मोबाईलचं काय? ए ऑब्जेक्शन अक्का. मोबाईल. हा, आणि तुला लक्षात आहे ना मी काय सांगितलं ते? हा अक्के, पण यावर्षी एक बदल मात्र होणार आहे. एवढी वर्ष आपण जे काय करतो आजच्या दिवसाला ना ते तुमच्या चौघांशिवाय बाकी कोणालाच माहित नव्हतं. पण आज आपण. म्हणजे काय त्या टवळीला सांगणार? तिला कळवणार आहे सगळं? कशाला? काय गरज आहे? अगं अक्के, काल डॉलीबाईंनी त्यांच्या दिलात काय होतं ते सांगितलं ना तुला. तरी पण. आणि मी त्यांना तुम्हाला सोडून जाऊही देणार नाही. तुम्ही आमच्याशी कशाही वागलात, तुम्ही मला काय वाटेल ते बोललात, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा अक्का, आयुष्यात कधीच आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार.
इनफॅक्ट मी त्या दिवसाची वाट बघेन ज्या दिवशी तुम्ही स्वतःहून आमचं लग्न लावून द्याल. म्हणजे हा तरी पण काय झालं? आपल्या व्यतिरिक्त कोणाला कळलं नाही पाहिजे? आपल्या चौघांची गोष्ट ना ती इतरांना कशाला कळायला पाहिजे? हा बरोबर की नाही रे? ऑब्जेक्शन. आज नाही अक्के. हा आणि भाई आजचा दिवस एकदम बेस्ट आहे. मग लफडे कशाला, पंगे कशाला? तू निघ ना, निघ निघ निघ. येतो निघ. तू चल, तू आज चल. तुझे लई डोळे मिसकतात ना, तुझे डोळे काढून धुते. चल नाही, नाही, चल, नाही. उडते, चल, चल. अजिबात थांबायचं नाहीये, ते सगळं संपायचंय. मॅडम नको ना मला. प्लीज ना. काय सगळे पोहे संपवायचे. मला नाही आवडत पोहे. प्लीज ना, मला नकोय. ते अख्खं बाउल संपवायचंय तुला. चला चला चला. नाही ना मॅडम, नको ना, प्लीज नको ना. चल पटकन. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. मॅम, टार्झन बापूंचा फोन लागत नाही ना. मला पण सकाळपासून तेच टेन्शन आलंय. टार्झन बापू कोणत्या जंगलात गेले असतील, कोणत्या झाडावर असतील. मला पोहे नकोय मॅडम. मुकट्याने ते पोहे संपव. मी बघते काय करायचं ते. कबीर राधा, झाली का तयारी? इतका वेळ लागतो का? देवा भेटला नाहीये, त्याचा फोनही लागत नाही, म्हणून तुझी सकाळपासून चिडचिड होते ना. मग भांड्यांवर का राग काढतेस? भांडी खराब होतील ना. आणि माझं पोट पण. पिंकी, तू काय एवढे पोहे खातेस एकटी? काय ना, ते चुकून माझ्या हातातून मीठ थोडं जास्त झालं म्हणून मॅडमने मला शिक्षा दिली आहे. लक्ष नाहीये कामात तिचं, म्हणून मीठ जास्त झालंय. तू ठेवते, तू खारट पोहे नको खाऊ. हळू जा. काय झालं आई? जा तू अभ्यास कर, माझं मी बघते. हे बघ, जोपर्यंत तुला देवा भेटत नाही ना, तोपर्यंत तुझा मूड काही चांगला होणार नाही. सो तू ना सरळ त्याच्या घरी जा. जा सिमरन, जा. जी ले अपनी जिंदगी. आणि तिकडे तो अमरीश पुरी बसलाय, त्याचं काय करायचं? त्या अक्कांचं तोंड पण पाहायचं नाहीये मला कबीर, तुला माहिती आहे ना. तुझा अक्कांवरचा राग जास्त आहे का देवावरचं प्रेम? ए बाळा, इकडे. मी हा, तू काय नाव तुझं? गिरिजा. आणि तुझं नाव काय? आर्या. अरे वा, हे घे. नको. अरे टेंशन नाही घ्यायचं, घे. आपण सांगतो ना, घे. अपना सर तो सिर्फ 3 औरतों के सामने झुकता है. एक अपनी माँ, एक देवी माँ और एक घ्या बाळानो, तुम्ही घ्या. तुला दिलं म्हणजे देवीला मिळालं, आहे की नाही? टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. हा, चला. 1 टोपली भरली, आता 2 टोपल्या राहिल्यात. हा. ए बाळा, थांब जरा. काय? आपलं एक काम करणार? हो. नक्की? हो. हा. हे बघा, आपण ज्या टोपल्या देतो ना, त्या फक्त त्याच माणसाला द्यायच्या. गडबड अजिबात करायची नाही, कळलं? हो. हा. डॉलीबाई, आपण देवीच्या देवळाच्या दारात आहोत. ही मोनिका मॅडमना द्यायची. हा, हो. पकड. आणि ही टोपली आपल्या अक्काला द्यायची.
हो गडबड अजिबात करायची नाही. हा पळा. एक नंबर हा. अरे वही कहानी ना जिसमें आखिर में पता है कि हस्बैंड और वाइफ का खून एक्चुअली न करने क्या था। एनी टाइम बोला रे. किताब पढ़ रही हो मुझसे पूछ लिया था। हाँ वही है मैंने पढ़ी। अच्छा वेरी इंटरेस्टिंग। अरे वहिनी या बसा बसा ना वहिनी. नाही कपर भाऊजी प्लीज मला सांगता का अक्का कुठे आहेत? माझं एक अर्जंट काम आहे. अक्का कुठं असणार? किचन मध्ये आहे अक्का. वहिनी तुम्ही हा पिक्चर बघितलाय का? हा? कमाल आहे कमाल. कि एक मर्द का सर सिर्फ 3 औरतों के आगे झुकता सीन आहे ना हा सीन एकदा बघाच तुम्ही हा. मी ना ते पिक्चर काही बघत नाही ना. प्लीज तुम्ही अक्कांना बोलवता का? मी सांगतो पहिला हा पिक्चर बघा. हा सीन आहे ना हा सीन काय कमाल आहे. तुम्ही एकदा बघा वहिनी. हा हा हे हा तेच ना शाहरुख खान ते मेरा सर 3 देवियों के सामने झुकता है. झाला सीन. अक्कांना बोलवता प्लीज असं खूप अर्जंट काम आहे. जनता काम म्हणजे आपल्याला माहिती आहे. कोणाशी काय गड्डवळे कशाला आली? अक्का देवा कुठे आहेत? तुला काय काम देते नाही का ग? देवा कुठे जरा अभ्यास कर ना कॉलेजचा. मी खूप सिरियसली विचारते मला प्लीज सांगा देवा कुठे आहे? खबर किती माणसं निर्लज्ज असतात रे. अपमान केला तरी तोंड वर करून इकडे येतात. एवढी निर्लज्ज माणसं बघितलं नाही कुठं. गब्बर भाऊजी याला ना प्रेम म्हणतात. पण काही लोकांना काय कळणार आहे? त्याच्यासाठी मन असावं लागतं, प्रेमात पडावं लागतं तर कळणार ना. बर आता तू मला शिकवणार प्रेम म्हणजे काय? आय एम नॉट इंटरेस्टेड टू टीच यू एनिथिंग. तुम्ही फक्त मला एवढंच सांगा की देवा कुठे आहेत? तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का देवा बाहेर गेला म्हणून? पण ते कुठे गेलेत? त्यांचा फोन पण बंद आहे. प्लीज मला सांगा ना कुठे गेलेत ते. हो बाहेर गेलाय. मला तुझं थोबाड बघायचं नाही. जा. मला पण तुमचं तोंड बघायची काही हौस नाहीये. तुम्ही फक्त मला इतकंच सांगा देवा कुठे गेलेत? अरे देवा कुठे गेला ते तुला सांगितलं नाही त्याने? आजच्या दिवशी तो जिथे जातो ना ते फक्त आमच्या घरच्या लोकांनाच माहिती असतं. कळलं का? मला माहिती मला त्रास व्हायला पाहिजे म्हणून मुद्दाम तुम्ही हे असं बोलताय आणि मुद्दाम मला टॉन्ट्स मारताय. पण ह्या सगळ्याचा ना माझ्यावर काहीही एक परिणाम होणार नाहीये लक्षात ठेवा. अच्छा तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर? मग एक काम कर. सूर्य बुडायच्या आधी त्याला शोधून काढ. काय गबर ते शक्य नाही पण तरी शोधून काढा. काढीन मी शोधून देवान. बघाच तू. अय्या. देवांची चप्पल. आई म्हणजे देवा आत आहे का? जा जा जाऊन शोध. जा जा शोधा. जा आज जाऊन शोध. गब्बर भाऊजी सत्या भाऊजी नक्की देवा घरात नाहीयेत का? जा 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 शोध ना. शोध जा घरात जाऊन. चपला आहेत तर. घरात नाही बाई. काय ग काय आहे? ही टोपली घ्यायची. हे घ्या. मोनिका मॅडम कुठे राहतात? मी आहे मोनिका. हे काय कोणी दिलंय? देवाने. देवाने. ए मुलींनो. ए मुलींनो. देवा कुठे आहे? ते तुम्ही टोपलीत बघा ना. टोपलीत? अगं